तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की किसान कपास ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन कसं करायचं तेही स्वतः मोबाईलमधून. तर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचे. त्यानंतर तुम्हाला इथं किसान कपास हे सर्च करायचं आहे. त्यानंतर पहा इथं तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे किसान कपास द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तुम्हाला ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायची. त्यानंतर ओपन करायची आहे. इथं मोबाईल नंबर आणि इथं मोबाईल नंबर आणि OTP टाकून सबमिट करायचं आहे. मोबाईल नंबर आणि OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे असा काही इंटरफेस दिसेल ॲप्लिकेशनचा. त्यानंतर कपास किसान ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा. फार्मर रजिस्ट्रेशन. त्यानंतर पहा असा काही ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट टायटल म्हणजे डॉक्टर, मिस्टर, मिसेस हे काही तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुमचा योग्य पर्याय निवडून म्हणजे समजा जर तुम्हाला जर एखाद्या किसानाचं तर इथं बघा तुम्ही मिस्टर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला फार्मर नेम अस पर आधार म्हणजे जसं तुम्हाला शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे त्या आधारनुसार तुम्हाला डिटेल जसं नाव आहे तसंच टाकायचे. आधारनुसार जसं आधार कार्डावर नाव आहे तसंच टाकायचं. बघा मी इथं नाव टाकतो. नंतर तुम्हाला फादर नेम म्हणजे वडिलाचं नाव टाकायचं आहे. तर जिथं तुम्ही वरी जे नाव टाकले त्याच्या वडिलाचं नाव टाका. नंतर मी नाव टाकून घेतो. नंतर तुम्हाला इथं येते जनरल सिलेक्ट करायचं. नंतर इथं फिमेल, मेल, फिमेल आहे ऑदर इथं 3 ऑप्शन येतं. तर मी इथं मेल सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं पुन्हा आहे चौथा ऑप्शन की सिलेक्ट डेट ऑफ बर्थ म्हणजे शेतकऱ्याची डेट ऑफ बर्थ टाका. आधार कार्डानुसार डेट ऑफ बर्थ टाकून घेणे. तर मी डेट ऑफ बर्थ टाकतो. डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर इथं बघा कास्ट आहे BC, जनरल, OBC, ऑदर, SC आणि ST. तर बघा जी तुमची जी कास्ट आहे ती टाकून द्या. जी शेतकऱ्याची कास्ट आहे ती योग्य प्रकारे दमानं फॉर्म भरून टाका. म्हणजे पुन्हा तुम्हाला काही इश्यू येणार नाही तर समोर. मी कास्ट टाकतो. इथं आधार नंबर आहे. आधार नंबर विचारलाय तर मी आधार नंबर टाकतो. तर मी आधार नंबर टाकलेला आहे. नंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. इथं रेसिडेंटल ऍड्रेस म्हणजे इथं विचारायचं आहे की शेतकरी कोणत्या पत्त्यावर सध्या राहतो. जे आधार कार्ड ऍड्रेस आहे ते टाकून द्या. म्हणजे इथं गावाचं नाव विचारायला आहे तर इथं आपण टाकून देऊ. म्हणजे आधार कार्ड शेतकऱ्याचं गाव कोणतं आहे. जसं आधार कार्डावर सर्व डिटेल असते तर तुम्ही इथं पदरशीर दमानं फॉर्म भरा. एकदम सोपा फॉर्म आहे मित्रांनो. तर लगेच बघायचं सिलेक्ट स्टेट म्हणजे इथं महाराष्ट्र येते. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुम्ही तुमचं जे सिटी आहे जवळचं तुमचा जिल्हा ते निवडा. त्यानंतर तुम्हाला इथं सांगितले सिलेक्ट मंडल ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका बी निवडा. तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडा म्हणजे शेतकऱ्याचं गाव निवडवा. तर मी इथे टाकून घेतो ओके. तर नंतर बघा
सिलेक्ट मार्केट म्हणजे तुम्हाला कापूस कुठं घालायचा आहे, कोणत्या मार्केटला घालायचे. जे तुम्ही गाव, जे तुम्ही तालुका, जिल्हा निवडलाय त्यानुसार तुम्हाला मार्केट येतात. तुम्ही एक मार्केट घेतो याच्यामधून की जे शेतकऱ्याला योग्य प्रकारे सोपं जिथं जाईन जवळ तिथं तर मी निवडून घेतो. तर इथं बघा सिलेक्ट फार्मर टाईप, इथं ते जशाल तसंच राहू द्या. इथं आता 7/12 गट भूमापन क्रमांक, इथं खाते क्रमांक आणि टोटल लँड, तर मी याच्यात टाकून घेतो ते. तर बघा इथं मित्रांनो की तुम्हाला इथं विचारायचे की 7/12चा उतारा, 7/12 उतारा म्हणजे तुमच्या जे 7/12चा उताराचा क्रमांक टाकायचा, इथं पुन्हा डबल तेच क्रमांक टाकायचा, मग खाते नंबर टाकायचा आहे, इथं टोटल लँड टाकायची. तर मी तुम्हाला सांगतो. इथं बघा गट नंबर विचारते, गट नंबर टाकायचा, पुन्हा लगेच तिथं गट नंबर डबल टाकायचा. आता विचारतोय खाते क्रमांक, तर खाते क्रमांक सांगतो बघा तुमच्या. तर खाते क्रमांक जे तुमचा आहे तर ते टाकून द्या. 7/12 खाते क्रमांक असते आणि गट नंबर बी असते. तुम्ही खाते क्रमांक टाकून घेतो. इथं बघा विचारते की तुमचं टोटल लँड म्हणजे इथं तुमचं जे 7/12 जेवढं क्षेत्र आहे तुमचं तेवढं टाकून द्या. म्हणजे तुमचं किती आहे तर इथं बघा तुम्ही टाकून घेतो 0.60R. जेवढं तुमचं क्षेत्र आहे तेवढं टाकून द्या. नंतर तुम्हाला इथं बघा सिलेक्ट टाईप इथे विचारायचं आहे, इथं तुम्ही टाकून द्या एकर आणि हेक्टर. तर इथं तुम्ही टाकून द्या हेक्टर मध्ये, हेक्टरचा ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर तुम्ही इथं टोटल लँड जेवढी 7/12 आहे तेवढी टाकून द्या. नंतर पुन्हा खाली टोटल कॉटन म्हणजे कापूस किती लावलेला आहे तुम्ही, इथं ते विचारते किती कापूस लावलाय. तर तुमचं जर समजा 1 एकर रान असलं, उदाहरणार्थ सांगालो मी, 1 एकर रान असलं तर तुम्ही कापूस जर समजा 30 हार जर लावला असला तर 30 हार टाकून द्या. जर तुमचं समजा तुमचं रान 1 एकर असलं, जर तुम्ही कापूस समजा अर्धा एकर लावलाय तर 20 हार टाकून द्या तुम्ही. तर मी इथं टाकून देतो 0.7, म्हणजे जेवढं शेतकऱ्याचं रान आहे तेवढं टाकून देतो इथे. नंतर बघा इथं तुम्हाला येते ट्रेडिशनल क्रॉप, HDPS क्रॉप, देशी कॉटन, क्लोजर, चौथा ऑप्शन येते. नंतर तुम्ही बघा इथं करायचं देशी कॉटन करू शकतात, ट्रेडिशनल क्रॉप करू शकतात. मी इथं देशी कॉटन करतो. नंतर तुमचं किती आहे देशी कॉटन 0.7 एवढं टाकून देतो. आता बघा इथं ते विचारत आहे की अपलोड आधार कार्ड अँड फार्मर फोटो, इमेज ओनली. लगेच इथं डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट करायचे PDF ओनली. म्हणजे इथं टाकायचं एकदम वरी आधार कार्ड आणि शेतकऱ्याचा फोटो. नंतर इथं 7/12 टाकायची. तुम्ही 1/7/12 लावली किंवा 2/7/12 लावली, जेवढ्या 7/12 तुम्ही तिथं ऍड करता तेवढी 7/12 तुम्हाला इथं अपलोड करायच्यात. तर बघा मी इथे आधार कार्ड, शेतकऱ्याचा फोटो आणि 7/12 अपलोड करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. तर बघा मी आधार कार्ड अपलोड केलंय. नंतर परत तिथं क्लिक करायचं, नंतर पुन्हा ऍड डॉक्युमेंट करायचे आणि शेतकऱ्याचा फोटो अपलोड करायचा. आता अपलोड डॉक्युमेंट इथं PDF आहे, इथं 7/12 तुम्ही जी फोल्डर मध्ये 7/12 सेव्ह केली ती 7/12 अपलोड करा. ही सोपी पद्धत आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथं येते सबमिट रजिस्ट्रेशन, याच्या बटनावर क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, युअर रिक्वेस्ट हॅज बीन टेकन फॉर फार्मर रजिस्ट्रेशन, वेटिंग फॉर अप्रूव्हल, विल नोटिफाय वन्स इट अप्रूव्ड. म्हणजे इथं तुम्हाला आता CCI, जिथं CCI केंद्र आहे तिथं जाऊन ही पावती, आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक हे सर्व घेऊन तुम्हाला तिथं जावं लागतं त्या ठिकाणी, तिथून अप्रूव्ह करावं लागते. त्यानंतर पुन्हा तुम्हाला डबल इथून ऑनलाईन प्रोसेस आहे की तारीख कशी घ्यायची ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
धन्यवाद.